आई, माझ्या मैत्रिणी गार्डन मध्ये फिरायला चला, मी त्यांच्यासोबत जाऊ. तू लहान आहेस अजून, काय फिरायची गरज नाही, गप्प घरी बस. बाबा तू मुलगी आहेस, बाहेर फिरायला नको. मोठी झालीस की काय ते फिर. पप्पा, आज आम्ही सर्व मैत्रिणी विचार केलेला आहे की कॉलेज सुटल्यानंतर आम्ही फिरायला जाऊ. हे असं फिरण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे जरा. कॉलेज सुटलं की लगेच घरी ये. मम्मी, तू तरी काय बोल. बरोबर बोलते पप्पा, फिरायला अजून पूर्ण आयुष्य आहे, कधी पण फिरू शकते. मम्मी, आता मला जॉब पण लागलेली आहे आणि पहिली सॅलरी पण आलेली आहे. आता विचार करत आहे की मैत्रिणी सोबत मस्त ट्रिप करू. काय फिरायचं आता? लग्न कर आणि मग नवऱ्यासोबत काय फिरायचं ते फिर. अगं, पण मी एकच दिवसाचं बोलत आहे. बोलली ना, नाही जायचं. अहो ऐका ना, आपण लग्न झाल्यापासून कुठेच बाहेर फिरायला नाही गेलेलो आहोत. आपण फिरायला जाऊ का? जरा सासू सासऱ्यांना पण विचारशील की नाही. लग्न झालंय तुझं, आता तुझ्या नवऱ्याचं ठीक आहे, पण तू एक बाई आहेस ना. किती वर्ष झालेले आहेत मी कुठेच फिरायला नाही गेली. आता बाळ पण झालेलं आहे. विचार करते की कुठेतरी फिरून या, थोडा मनाला बरं वाटेल. वा, मूल झाल्याने बाहेर जायचा विचार करतेस? तुझ्या मुलाकडे कोण लक्ष देणार? बाईच्या जातीने घर आणि मूल एवढंच सांभाळायचं असतं. बाळा, फिरायला चालला का तुम्ही? मी एकटी घरी राहून काय करीन? मी येऊ का तुमच्या सोबत? काय आई, तू कुठे येतेस आमच्यासोबत फिरायला? तुझं आता वय झालंय, तू घरीच बस. अहो सासूबाई, जरा थोडी प्रायव्हसी आम्हाला पण द्या ना. काय तुमचं सगळीकडे असतं? लहानपणापासून आजपर्यंत एकच विचार मनात येतो, जगभर फिरायचं स्वातंत्र्य फक्त पुरुषांनाच का? स्त्रियांनी फक्त जन्म घ्यायचा, बंधनात जगायचं आणि एक दिवस म्हातारपणात मरून जायचं. आज मी फक्त एक प्रश्न विचारते आणि तो प्रश्न फक्त माझा नाही, प्रत्येक स्त्रीचा आहे. हेच असतं का स्त्रीचं आयुष्य?